In this session, we will study the Pala dynasties, Pala's dynasty of Bengal. Can it control part of Bihar also? Okay, तर हे जे पालाज आहेत किंवा पाल्स आहेत, ट्राय पार्टी स्ट्रगल मध्ये ही दुसरी पार्टी आहे. पहिली पार्टी आपण प्रतिहारा लास्ट सेशन मध्ये एक्सप्लोर केली आहे. तर हे पालाज आहे ते बंगालचे आणि बिहारचे, यांची राजवट साधारणपणे 8th सेंचुरीला सुरू होते आणि 12th सेंचुरीपर्यंत ती चालते. तरी यांचा प्रॉमिनन्सचा काळ हा 8th सेंचुरी आणि 9th सेंचुरी पर्यंत आपण घेऊ शकतो. आणि पर्टिक्युलरली बंगालचं जे कल्चर आहे, लँग्वेज जे आहे, त्याचा पाया पालाजने रचला. ॲक्च्युली आपण बंगाली सरनेम जे जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात ते पाल, ओके, ते ह्या डिनास्टीवरून आलेलं आहे. आणखीन एक आपल्याला बंगाली सरनेम बघायला मिळतं सेन. तर हे सुद्धा एका डिनास्टीचंच नाव आहे. ॲक्च्युली सेना नावाच्या डिनास्टीनं नंतर ह्या पालाजना रिप्लेस केलं. ओके, लास्ट लेक्चर वी हॅड सीन दॅट मराठी सरनेम जे आहेत, साळुंखे, चव्हाण, पवार, याचं ओरिजिन सुद्धा डिनेस्टीच्या नावानं होतं. सो विल स्टडी a bit about these Palas, and they were instrumental for laying the foundation for Bengal culture as we see today, right from language to its literature, architecture and other forms of art also. ओके, तर हे जे पालास होते ते आर्डंट फॉलोअर ऑफ बुद्धिझम होते. आता हे थोडंसं त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये 8th सेंचुरी आणि 12th सेंचुरीमध्ये बुद्धिझम वॉज ऑन द डिक्लाइन, probably Palas were the only dynasty which was patronizing Buddhism at royal level in India at that time. त्या कालखंडामध्ये बुद्धिझमला पॅट्रोनेज देणारं पालाज ही राजवट भारतामध्ये एकमेव होती. एव्हाना बाकीच्या सगळ्या राजवटी ह्या वैदिक रिलिजनला त्याने अंगीकारलं होतं. तर ह्याचा जो फाउंडर आहे पाला डिनास्टीचा, he is king named Gopala, and he established this kingdom around 750. इसवी सन 750च्या दरम्यान गोपाला नावाच्या राजानं या राजवटीची स्थापना केली. तर हे पालाज म्हणजे काय, ह्या राजांच्या प्रत्येकाच्या नावामागे पाल हा शब्द लागतो, सफिक्स. तर पाल म्हणजे काय, प्रोटेक्ट करणारा, पालक, त्या अर्थानं आहे. त्यामुळे ह्या डिनास्टीला पालाज असं नाव पडलं. सो ह्या फाउंडरची माहिती आपल्याला कुठून मिळते गोपालाची, तर खलीमपूर कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन. की आता हे खलीमपूर, याच्या असे क्वेश्चन येऊ शकतात, कुठलं इन्स्क्रिप्शन कुठल्या राजाशी संबंधित आहे. तर इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तर गोपाला हा पाला डिनास्टीचा फाउंडर होता
याची माहिती आपल्याला खलीमपूर कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन मधून मिळते. पण हे खलीमपूर कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन गोपालाचं नाही आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत एक धर्मपाल नावाचा ह्याचा सक्सेसर येतो. त्याचं हे इन्स्क्रिप्शन आहे आणि त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की तर ह्या खलीमपूर याच्यामध्ये कसा उल्लेख केलेला आहे, टू रेस्क्यू पीपल ऑफ बेंगॉल, म्हणजे ह्या रिजनमधले बंगाल बिहारमधल्या रिजनमधले लोकांची सुटका करण्यासाठी. कशापासून? फ्रॉम मत्स्य न्याय. ओके, तर हा मत्स्य न्याय काय आहे, तर ही थोडी अराजकतेची सिच्युएशन दर्शवणारी टर्म आहे. मत्स्य न्याय म्हणजे मोठा मासा हा छोट्या मासाला खाऊ शकतो कारण तो मोठा आहे, तिथं मॉरल वगैरे नैतिकता काही गोष्टी नाही. त्याच्यापेक्षा एक मोठा मासा आला तर तो त्या माशाला खाऊन टाकणार. सो इफ यू हॅव द पॉवर देन यू हॅव राईट टू एक्सप्लॉइट, असा हा मत्स्य न्यायाचा अर्थ होतो. जे तुमच्याकडे जर सामर्थ्य असेल तर तुम्ही पिळवणूक करू शकता आणि ते वावगं नाही, अशा पद्धतीच्या परिस्थितीला मत्स्य न्याय म्हटलं जातं. आणि त्या काळामध्ये हा गोपालानं हा फाउंडेशन करण्या अगोदर ह्या रिजनमध्ये बंगाल आणि बिहारमध्ये साधारणपणे अशीच स्थिती होती की मत्स्य न्यायाची म्हणजे एक राजा नव्हता जो स्थिर राज्य जनतेला देईल, आणि छोटे छोटे राजे एकमेकाच्या युद्ध करायचे आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच करायचे, लोककल्याणासाठी अशी कुठली राजवट एस्टॅब्लिश झाली नाही. राईट फ्रॉम द हर्ष, हा प्रदेश हर्षवर्धनच्या ताब्यात आला होता. हर्षवर्धनची डेथ 647 CE मध्ये झाल्यानंतर जवळपास 100 वर्ष ह्या प्रदेशावर कोणाची सत्ता नव्हती. त्यामुळं ॲट दॅट टाइम मत्स्य न्याय वॉज प्रिव्हेलिंग ड्युरिंग दिस पिरियड फ्रॉम द डेथ ऑफ हर्षवर्धन. तर याच्यापासून सुटका करण्यासाठी गोपाला नावाच्या एका व्यक्तीला राजा करण्यात आले. आणि हा कसा राजा झाला हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ही वॉज इलेक्टेड बाय नोटेबल नोबल मेन. ओके, तर ही परिस्थिती पाहून, ही दुर्दशा पाहून प्रदेशाची लोकांची काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन ह्या गोपालाला राजा बनवलं आणि ह्या डिनास्टीची स्थापना झाली. ओके, त्यामुळं ह्या लोकांचा सपोर्ट मिळाल्यानंतर ही डिस्प्लेस्ड लॅटर गुप्ता, हे आपण बघितलेलं आहे. लॅटर गुप्ताच कोण होते, ऑफ मगधा. त्याने ह्या मगधवर ताबा मिळवला आणि हा आर्डंट बुद्धिस्ट होता. आर्डंट म्हणजे कट्टर, कट्टर बुद्धिस्ट होता. आणि त्याने एक मोनास्ट्री सुद्धा बांधली. ही बिल्ट मोनास्टरी. मोनास्ट्री म्हणजे साधूंची राहण्याची जागा, बुद्धिस्ट मोनास्ट्री ॲट ओदांतपुरी. ओदांतपुरी नावाचं ठिकाण, तर त्या ठिकाणची मोनास्ट्री ही गोपाला, जो की पाला डिनास्टीचा संस्थापक होता, त्यानं बांधली. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. गोपालाची माहिती ह्या कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन मधून मिळते, पण ती इन्स्क्रिप्शन धर्मपालाचा आहे. हा जो उल्लेख आहे, संदर्भ, मत्स्य न्यायापासून लोकांची सुटका करण्यासाठी काही लोकांनी निवडून
गादीवर बसवलेला राजा कोण होता? तर तो गोपाला होता. त्याच राजानं उडंटपुरी येथे एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बांधली. तर हा गोपालानं साधारणपणे 20 वर्ष आपलं एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट राजा सापडतो. इनफॅक्ट पाला डिनास्टी परत फॉर्च्युनेट ठरली की सलग 2-3 राजे त्यांना पराक्रमी मिळाले, कर्तबगार मिळाले, चांगले मिळाले, त्यामुळे डिनास्टी ही एस्टॅब्लिश होऊ शकली. तर याच्यानंतरचा जो सक्सेसर होता तो म्हणजे हा धर्मपाल. ओके, हा पाला डिनास्टीचा सर्वात सक्सेसफुल राजा होता. यानं साधारणपणे सत्ता सांभाळायला सुरुवात केली 770 मध्ये, 770 मध्ये, आणि 810 पर्यंत त्यानं ती सत्ता सांभाळली, जवळपास 40 वर्ष. त्यामुळे गोपालाची 20 वर्ष, धर्मपालाची 40 वर्ष, आणि याच्यानंतर याचा सक्सेसर जो देवपाल आहे त्याची 40 वर्ष, असे जवळपास 100 वर्ष सलग या डिनास्टीला 3 कर्तबगार राजे लाभले. त्यामुळे ही डिनास्टी स्थैर्य देऊ शकली आणि एस्टॅब्लिश चांगल्या पद्धतीनं होऊ शकली. ओके, तर हा जो धर्मपाल नावाचा राजा आहे तो अतिशय सक्सेसफुल होता आणि हा निश्चयी होता. म्हणजे त्याला बऱ्याच पराभवांचा सामना करावा लागला, कारण जो ट्रायपार्टी स्ट्रगल होता तो ह्या धर्मपालानं सगळ्यात जास्त सहन केलेला आहे. म्हणजे ही हॅड टू फेस प्रतिहारज, गुर्जर प्रतिहारज, अँड ही हॅड टू फेस राष्ट्रकूटच. ओके, तर राष्ट्रकूट आणि प्रतिहारांचा सर्वात जास्त सामना पाला डिनास्टीमध्ये धर्मपालला करावा लागला आणि बऱ्याचदा त्याला पराभव पत्करावा लागले. जवळपास प्रत्येक वेळी, एखाद दुसऱ्या वेळी तो सरस ठरला, पण बऱ्याच वेळा त्याला प्रतिहारांच्याकडून पराभव पत्करावा लागला, राष्ट्रकूटांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पण त्याला खचून न जाता पराभव झाल्यानंतर हे प्रतिहार परत त्यांच्या गुजरातकडे हे निघून गेल्यानंतर, राष्ट्रकूट हे दक्षिणेकडे निघून गेल्यानंतर त्यांना परत कन्सॉलिडेट केलं. त्या दृष्टीनं धर्मपाला हा टिकून राहिला, टिचून राहिला, त्यामुळे तो टिकवू शकला. ही इनिशियली सफर्ड डिफीट्स. त्यांना सुरुवातीला अनेक अपयश पचवले बाय राष्ट्रकूट, राष्ट्रकूटांचा जो राजा ध्रुव होता पराक्रमी, त्यानं प्रतिहारांना सुद्धा हरवलं होतं. तो त्याच्या हाती याला डिफीट पत्करावं लागलं. पण नंतर सुरुवातीला त्यानं ते अपयश पचवलं अँड लेटर ही कॉन्कर्ड लार्ज पार्ट ऑफ नॉर्थ इंडिया. ओके, म्हणजे यांचा ह्या ध्रुवचा इन्फ्लुएन्स संपल्यानंतर, प्रतिहारांचा इन्फ्लुएन्स संपल्यानंतर त्यानं परत नॉर्थ इंडियाचा बराचसा भाग अंकित केला अँड त्यानं कनौज सुद्धा घेतलं. ही कॅप्चर्ड कनौज ऑल्सो. पण त्यानं त्या कनौजला आपली राजधानी बनवली नाही. ही कॅप्चर्ड कनौज अँड ही प्लेस्ड पपेट रूलर, म्हणजे त्याच्या मर्जीचा, त्याच्या आदेशानं चालणारा पपेट रूलर, त्याला पपेट रूलर म्हणतात, चक्रायुध नावाचा त्यानं बसवला.
पपेट रूलर चक्रायुध ऑन द थ्रोन. म्हणजे कनौज ही हा जो रिजन आहे ज्याच्यासाठी हा संघर्ष चालला होता प्रतिहारांचा, राष्ट्रकूटांचा आणि पालांचा, ते धर्मपालाच्या काळात पालांच्या अधिपत्याखाली होतं. ती त्याने त्यांची राजधानी बनवली नाही. त्यांची राजधानी मुंगेर जवळच होती ह्या पालांची. बंगाल आणि बिहारवरच त्यांनी आपलं केंद्र लक्षित केलं होतं. पण प्रतिष्ठा म्हणून त्यांनी कनौजचा ताबा मिळवला. पण तिथं एक पपेट रूलर त्यांनी बसवला. सो they were having direct rule on Bengal and Bihar and indirect rule on this Kannauj. तर ह्याची जी म्हणजे ह्याच्या पीक काळामध्ये म्हणजे बंगाल आणि बिहारमध्ये तर डायरेक्ट त्याचं होतंच, पण थोड्याशा त्याच्यापासून दूर असलेले जे राजवटी आहेत त्यांनी ह्याची सुझेरियनिटी किंवा सॉव्हर्निटी म्हणून मान्य केली. म्हणजे बऱ्याच म्हणजे पंजाब मधल्या छोट्या मोठ्या राज्यांनी, राजपुताना, माळवा या रिजनमध्ये. तर ज्या काळामध्ये प्रतिहार लूज पडले त्या काळामध्ये धर्मपाल रिसर्जंट झाला आणि त्यानं बराचसा नॉर्थ इंडियाचा भाग आपल्या ताब्यात घेतला. ओके. पण आणखीन त्याच्यानंतर आणखीन काय झालं तर ह्याच्या सेकंड फेजमध्ये परत एक प्रतिहारांचा किंग नागभट्ट सेकंड ह्याच्या करवी परत ह्याचा पराभव झाला. सो नागभट्ट सेकंड ऑफ प्रतिहारा डिफिटेड धर्मपाल. ओके. आपण प्रतिहार डिनास्टी बघताना हे बघितलं होतं की 2 फेजेसमध्ये तो स्ट्रगल झाला आणि ते दोन्ही फेजेसला बऱ्यापैकी सेम झालं की हे प्रतिहारा होते ते डिफीट करायचे ह्या पालाजना आणि ह्यांनी डिफीट करून पालाजना कनौजवर ताबा घेतला की राष्ट्रकूट यायचे आणि ते डिफीट करायचे या प्रतिहारातना. तर याच्या दुसऱ्या फेजमध्ये नागभट्ट दुसरा ह्यानं धर्मपालाला पराभूत केलं. पण एव्हाना त्यानं बेंगाल बिहारमध्ये कन्सॉलिडेट केलं होतं. मुंगेरच्या जवळ त्यांची ही लढाई झाली. त्यामुळं धर्मपालाची कारकीर्द ही बरीचशी लढायांच्यामध्ये जरी गेली असेल तरी त्याला अपयश यश अपयश यश ह्या सायकलमधून बऱ्याचदा जावं लागलं. आणि इतकं होऊन सुद्धा त्यानं जनतेच्या कल्याणासाठी किंवा आर्ट आर्किटेक्चर कल्चरच्या डेव्हलपमेंटसाठी त्यानं बरंचसं मोठं योगदान दिलं. तर आपण बघू आता धर्मपालाचं कॉन्ट्रीब्युशन. धर्मपाल. ओके. तर ह्या धर्मपालाचं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ही फाउंडेड विक्रमशिला मोनॅस्टरी. विक्रमशिला मोनॅस्ट्री. ओके. हे कुठं आत्ताचं जे भागलपूर आहे बिहारमधलं, त्यावेळी त्याचं नाव भागलपूर नसेल, इन बिहार, इथं त्यानं विक्रमशिला मोनॅस्ट्री स्थापन केली. की तर ह्याचं वैशिष्ट्य काय तर ही विक्रमशाला मोनॅस्ट्री ही वॉन्टेड टू एस्टॅब्लिश ऑन द लाइन्स ऑफ और लाइक नालंदा युनिव्हर्सिटी. ओके. जसं
कुमारगुप्तने नालंदा युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश केले होते आणि त्यानंतर त्या काळामध्ये इट वॉज ऑक्सफर्ड ऑफ एन्शंट टाइम नालंदा युनिव्हर्सिटी. तर त्याच्यानं प्रेरित होऊन त्यानं विक्रमशिला मॉनेस्ट्री ही भागलपूरजवळ एस्टॅब्लिश केली. अँड इट अट्रॅक्टेड स्टुडंट्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया अँड तिबेट ऑल्सो. तर ह्या attracted students from India and Tibet. एकंदरीत धर्मपाल किंवा ह्या सगळ्या पाला डिनास्टीजचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन मध्ये तिबेटमध्ये जो बुद्धिझम रुजला तिबेटमध्ये, तर हे रुजवण्याचं, हे कन्सॉलिडेट करण्याचं काम पालांनी फॅसिलिटेट केलं. याच्या अगोदरच तिबेटमध्ये बुद्धिझम पोहोचला होता, पण तो कन्सॉलिडेट पालांनी केला. एक तर तिबेटला जाण्याचा मार्ग इथून जवळ आहे, ह्या रिजन पासून, बंगालपासून. त्यामुळं हे जुळून आल्यासारखं झालं की ह्या दरम्यान ह्या रिजनमध्ये बुद्धिस्ट राजवट उदयास आली पालासची. आणि ही विक्रमशिला मॉनेस्ट्रीचं योगदान खूप आहे की तिबेटमध्ये जो बुद्धिझम अगोदरच पोहोचला होता तो जास्त वृद्धिंगत करणे किंवा तो जास्त कन्सॉलिडेट करणे. तर ह्या विक्रमशाला युनिव्हर्सिटीमध्ये तिबेटमधून बरेचसे या विद्यार्थी यायचे, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्सचा अभ्यास करायचे आणि आपल्या याच्या रिजनमध्ये जाऊन तो त्याचा प्रचार आणि प्रसार करायचे. तर ह्याच विक्रमशिला मॉनेस्ट्री खूप त्यानंतर बरीच शेकडो वर्ष ती फ्लरिश होत राहिली. तर ह्या विक्रमशिला युनिव्हर्सिटीशी एक अटॅच्ड असलेला फेमस स्कॉलर आहे, सेलिब्रेटेड, म्हणजे जो बुद्धिझममध्ये जो सेलिब्रेटेड मॉन्क जो आहे, स्कॉलर आहे, असोसिएटेड विथ विक्रमशाला युनिव्हर्सिटी, इज दीपंकर आतिश. ओके, किंवा आतिश दीपंकर किंवा दीपंकर आतिश. सो ही इज हायली रिस्पेक्टेड इन तिबेट. हा जर दीपंकर आहे रेस्पेक्टेड इन तिबेट. की तर हा विक्रमशाला मोनास्ट्रीमध्ये होता. आता ॲक्च्युली हा याचा समकालीन नाही आहे. दीपंकर हा खूप नंतर, जवळपास 300 वर्षानंतर तो आला इथे विक्रमशाला मोनास्ट्रीमध्ये. पण ही वॉज फेमस. दीपंकर आतिश हा नालंदामध्ये नव्हता, तर तो विक्रमशाला मोनास्ट्रीमध्ये होता. ओके, त्याचं आणखीन काही कॉन्ट्रीब्युशन आहे धर्मपालाचं. तर ही ऑल्सो फाउंडेड, हे तर त्यांना नालंदासारखं त्याने केलंच, पण त्यांना आणखीन एक मोनास्ट्री त्यांना फाउंड केली, सोमपुरी मोनास्टरी. ही कुठं आहे सध्या? नियर पहाडपूर, बिहार. त्यामुळे विक्रमशाला मोनास्ट्री स्थापन केली, सोमपुरा मोनास्ट्री स्थापन केली. ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ओके, आणखीन आता त्यानं ही विक्रमशाला मोनास्ट्री आणि सोमपुरा मोनास्ट्री स्थापन केली, नालंदाच्या लाईनवर जरी केली तरी नालंदानं त्यांना कॉम्पिटिशन किंवा त्याला कमी लेखण्यासाठी नाही केलं. ही ऑल्सो पॅट्रोनाइज्ड नालंदा ऑल्सो. नालंदा युनिव्हर्सिटीला सुद्धा त्यानं बरीचशी मदत केली.
इनफॅक्ट ही ग्रँटेड, म्हणजे हे नालंदा युनिव्हर्सिटी व्यवस्थित चालावी याच्यासाठी त्यांना 200 खेडी, 200 विलेजेस त्यांना नालंदा युनिव्हर्सिटीला 200 विलेजेस दिले. म्हणजे काय, तर ह्या 200 विलेजेसमधून जेवढा टॅक्स येणार होता तो सर्वच्या सर्व या नालंदाच्या खर्च कारभार चालवण्यासाठी वापरला जाईल अशी तरतूद त्याने केली होती. आणि ह्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये एक बुद्धिस्ट स्कॉलर याचा समकालीन आहे, तो एक रिनाउंड आहे, फेमस आहे, रिनाउंड बुद्धिस्ट स्कॉलर संत रक्षिता. संत रक्षिता. ओके, हा काय होता, हा या धर्मपालाचा कंटेम्पररी होता, समकालीन होता, कंटेम्पररी. ओके, तर ह्यानं खूप मोठं काम केलं बुद्धिस्ट कॉन्टेक्स्टमध्ये, संत रक्षिता. तर ह्यानं काय केलं, एक बुद्धिस्ट फिलॉसॉफिकल स्कूल, बुद्धिझममध्ये एक नवीन त्यानं फिलॉसॉफिकल स्कूल त्यानं स्थापन केलं. सो दिस संत रक्षिता फाउंडेड योगचरा स्वतंत्रिका माध्यमिका. ओके, आता हे ह्या फिलॉसॉफिकल स्कूलचं काय महत्व आहे, तर ॲक्च्युली ओके, हे 3 वेगवेगळे फिलॉसॉफिकल स्कूल ऑलरेडी त्या काळात अस्तित्वात होते. त्यानं ह्या 3 योगचरा, स्वतंत्रिका, माध्यमिका यांचं सिंथेसिस घडवून आणलं, यांचा समन्वय घडवून ही एकच फिलॉसॉफी त्यानं पुढे आणली. की म्हणजे हे जे योगचरा आहे, ट्रॅडिशन ही असंगाची होती, ही स्वतंत्रिका ही धर्मकीर्तीची होती, आणि माध्यमिका ही नागार्जुनाची होती. ओके, म्हणजे काय, तर ही जी धर्मकीर्तीची होती ही लॉजिक आणि रॅशनलवर डिपेंड असणारी होती, आणि ही असंगाची आणि नागार्जुनाची हायली फिलॉसॉफिकल ह्याच्याशी संबंधित होती. ही थोडीशी ऑन द सुपरफिशियल लेवल हे कॉन्ट्राडिक्टरी होती. त्यामुळं बुद्धिझममध्ये असं कन्फ्युजन असं नव्हतं, बट हा एक मतप्रवाह वेगळा होता, हा एक मतप्रवाह वेगळा, हा एक मतप्रवाह वेगळा होता. तर ह्या सगळ्यांचा समन्वय घडवून ह्या संत रक्षिता नावाच्या बौद्ध भिक्खू किंवा विद्वानानं केलं, आणि तो ह्या धर्मपालाचा समकालीन होता. आणि ह्या संत रक्षिताचं आणखीन एक मोठं योगदान म्हणजे तिबेटमध्ये सर्वस्तीवादीन मोनॅस्टिक ट्रॅडिशन ओके, तर ती तिबेटमध्ये रुजण्यासाठी सुद्धा कारणीभूत हा संत रक्षिता होता. ओके, ही आता प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आहे, किंवा मेन्सला सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की तिबेटमध्ये बुद्धिझमचा प्रसार कारणीभूत करण्यासाठी भारतातली कोणती राजवट
कोणत्या प्रकारे ठरली, कारणीभूत ठरली, काय कॉन्ट्रीब्युशन होतं, तर हे राजे त्यांनी मोनास्ट्री नॉट इन एस्टॅब्लिश मोनास्ट्री बट ते पॅट्रोनाइज एक्झिस्टिंग युनिव्हर्सिटीज ऑल्सो. अँड ड्यू टू दिस ह्याने पॅट्रोनाइज दिलं म्हणून हे विद्वान तिथं अध्ययन करू शकले आणि त्यामुळं प्रसार होऊ शकला. तर हा धर्मपालाची कारकीर्द आहे. साधारणपणे याची कारकीर्द 810ला संपली, 770ला चालू होऊन. त्यात याचा जो सक्सेसर होता तो सुद्धा बऱ्यापैकी कर्तबगार होता. त्यानं आणखीन 40 वर्ष रूल केलं. तर तो पुढचा रूलर ह्या पाला डिनास्टीमधला तो होता देवपाल. देवपाल. Okay, and he ruled from 810 to 850 CE. हा देवपाल थोडा एक्सपान्शनिस्ट होता. ओके, यानं साम्राज्याचा विस्तार केला तुलनेनं. ओके, सो ही एक्सटेंडेड हिज एम्पायर टू इन्क्लूड कामरूप, आत्ताचा आसाम, किंवा त्या काळात त्याला आणखीन एक नाव होतं आसामला, प्रग्योतिषपूर. आसाम हा भाग त्यानं आपल्या साम्राज्यामध्ये आणला. पार्ट ऑफ उत्कल म्हणजे बंगाल बिहार तर होताच, पण उत्कल म्हणजे ओरिसा याचा भाग आणला. संपूर्ण नेपाळ हा आपल्या आधिपत्याखाली आणला. आणि हा क्लेम करतो, इन्स्क्रिप्शन याचे क्लेम करतात की ही यूज टू एक्स्ट्रॅक्ट ट्रिब्यूट. तो ट्रिब्यूट गोळा करत होता किंवा त्याला ट्रिब्यूट मिळत होता फ्रॉम हिमालयाज टू विंध्याज. फ्रॉम हिमालयाज टू विंध्याज म्हणजे हिमालय पासून विंध्य पर्वतापर्यंत त्याला ट्रिब्यूट मिळत होता. म्हणजे एका अर्थानं त्यानं बराचसा नॉर्थ इंडिया तुलनेनं नॉर्थ इंडियामध्ये आपल्या राजवटीचा विस्तार केला होता. ही ऑल्सो प्रोक्लेम्स, त्याचा असा सुद्धा क्लेम आहे, इन्स्क्रिप्शन मधून हे सापडतं सगळ्याला, हिज विक्टरी ओव्हर हुन्स. हुन्स आपण बघितलं गुप्ताच्या साम्राज्याच्या शेवटी यांचा खूप त्रास झाला. हुन त्यावेळी बऱ्यापैकी राजपुतानामध्ये सेटल झाले होते, त्याच्या अलीकडच्या भागामध्ये सेटल झाले होते आणि त्यांच्या वेव्स येतच होत्या आक्रमणाच्या. तर सक्सेसफुली हुन्सला ह्यानं डिफीट केलं असं तो म्हणतो. आणि ह्या हुन्स बरोबर पण लॉर्ड्स ऑफ गुर्जरा म्हणजे गुर्जरा प्रतिहारांचा स्वामी, प्रॉबेबली हा जो मिहिर भोज आहे ह्याला सुद्धा ह्यानं एकदा पराभूत केलं असं तो क्लेम करतो. आणि द्रविड म्हणजे दक्षिणेकडचे ज्या राजवटी आहेत त्यांना सुद्धा तो पराभूत केलं असं तो क्लेम करतो. ही प्रेफर्ड मुंगेर टू पाटलीपुत्र. म्हणजे त्यानं मुंगेर ह्या ठिकाणाला आपल्या सत्ता केंद्र म्हणून प्राधान्य दिलं पाटलीपुत्रच्या ऐवजी. तर हा जो राजा आहे ही वॉज ऑल्सो ग्रेट पॅट्रन ऑफ
बुद्धिझम. ओके, तर याच्या देवपालाबद्दल काय लक्षात ठेवायचं, तर त्यानं बराचसं एक्सपान्शन केलं, विस्तार केला. या 3 पाला रुलरपैकी गोपालानं स्थापना केली, त्याला लोकांनी निवडून राजा बनवलं. धर्मपालानं व्यवस्था सुरळीत लावली, त्याने मोनॅस्ट्री आणि इतर गोष्टी त्याने डेव्हलपमेंट केली 40 वर्ष, आणि विस्तार जो आहे तो ह्या देवपालने केला, एक्सपान्शन. तर असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पाला साम्राज्याचं सर्वात जास्त भूप्रदेश कोणत्या राजाच्या काळात होता, तर तो देवपालाच्या काळात होता. विक्रमशिला धर्मपालाच्या काळात, कुडांतपुरी गोपालाच्या काळात, आणि तो फाउंडर होता. He was great patron of Buddhism. Great patron of बुद्धिझम. हे सगळेच राजे होते. तर बुद्धिस्ट ट्रेडिशन नुसार, अकॉर्डिंग टू बुद्धिस्ट ट्रेडिशन, वन किंग बलपुत्र देवा बलपुत्र देवा. तर हा बलपुत्र देव कुठल्या डिनास्टीचा होता, तर शैलेंद्र डिनास्टी. तर ही शैलेंद्र डिनास्टी कुठली होती, तर ही साऊथ ईस्ट मधली, म्हणजे इंडोनेशिया आणि मलया ह्या रिजन मध्ये, हे डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत आपण. तर ह्या शैलेंद्र डिनास्टीचा राजा एक बलपुत्र देवा होता. तर दिस बलपुत्र देवा किंग रिक्वेस्टेड देवपाल टू ग्रँट 5 villages to नालंदा. ओके, म्हणजे काय, तर ह्यांना आपण बघितलं धर्मपालानंतर 200 विलेजेस दिले होते, पण शैलेंद्रने त्याला विनंती केली की 5 विलेजेस आणखीन दिले जावेत, जेणेकरून ह्या भागातून जे बुद्धिस्ट स्टुडंट येऊ शकणार होते नालंदामध्ये, त्यांची व्यवस्था होण्यासाठी. तर ही रिक्वेस्ट ह्या देवपालानं मान्य केली. ही ॲक्सेप्टेड द रिक्वेस्ट. Request was accepted, and he also appointed वीरदेव, ओके, नावाचा एक जो आहे बुद्धिस्ट मग, त्याला हेड ऑफ नालंदा मोनॅस्ट्री अपॉइंट केले. त्यामुळे हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्ट लक्षात ठेवायचा. इंडोनेशियामधल्या शैलेंद्र राजवटीमधल्या बलपुत्र देवानं कोणत्या राजाला विनंती केली की नालंदाच्या देखभालीसाठी 5 विलेजेस दान केली जावेत, तर ते देवपालांना त्यानं रिक्वेस्ट केली आणि ते देवपालांना मान्य केली. तर हे फॅक्ट, काही फॅक्ट धर्मपालाचे आहेत, काही फॅक्ट देवपालाचे आहेत, काही फॅक्ट गोपालाचे आहेत. त्याच्याबरोबर ही वॉज इन्स्ट्रुमेंटल इन गिविंग पॅट्रोनेज टू स्कॉलर्स इन हिज कोर्ट ऑल्सो. त्याच्या दरबारामध्ये सुद्धा विद्वान राहतील याची त्यानं काळजी घेतली, आणि ह्याचाच परिपाक म्हणून हिज कोर्ट पोएट, त्याचा जो फेमस राजकवी होता, कोर्ट पोएट, ही वॉज बुद्धिस्ट स्कॉलर.
त्याचं नाव वज्रदत्त. तर हे सुद्धा महत्वाचं आहे. कुठला कवी कुठल्या राजाच्या दरबारात होता, तर वज्रदत्त नावाचा कवी होता. आणि याचं एक टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे, फेमस, तर लोकेश्वर शतक. लोकेश्वर शतक नावाचं एक काव्य किंवा ग्रंथ यानं रचला. तर असं सुद्धा लक्षात ठेवायचं, ह्या ग्रंथाचा लेखक वज्रदत्त होता, जो की देवपालाच्या पदरी होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट, तर एक अरब मर्चंट, 2 अरब मर्चंट आपण बघितलेले आहेत प्रतिहाराच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर त्यातला सुलेमान नावाचा जो अरब मर्चंट आहे, त्यानं त्या पाला साम्राज्याला सुद्धा भेट दिली. सो अरब मर्चंट सुलेमान आणखी ज्यानं प्रतिहारांच्या राज्याला भेट देऊन त्याचे सुद्धा त्याने स्तुती केली होती. सो ही विजिटेड पाला एम्पायर ऑल्सो अँड ही कॉल्ड, आता हे थोडंसं संदिग्ध आहे, कारण हा सुलेमान जो आहे तो ह्या पाला एम्पायरला सुद्धा रुहमी और रुहमा धर्म असं म्हणतो. आणि तो राष्ट्रकूटांना सुद्धा हे म्हणतो, की काही सोर्सेसमध्ये असं आहे, काही सोर्सेसमध्ये तो पालांना म्हणतो असं लक्षात येतं. तर हे फक्त लक्षात ठेवा, की त्यानं पालाजना सुद्धा आणि राष्ट्रकूटांना सुद्धा त्यांच्या राजवटीला रुहमी और रुहम धर्म असं संबोधलं. म्हणजे टू विच डिनास्टी सलमान वॉज रेफरिंग बाय कॉलिंग रुहमी और रुहम धर्म. जर ऑप्शनमध्ये पालाज एकमेव असेल तर पालाज टिक करायचं, राष्ट्रकूट असेल तर राष्ट्रकूटांना टिक करायचं, दोन्ही असतील तर दोघांनाही टिक करायचं. ओके. आणि यानं मेन्शन केलेलं आहे की हे जे पालाज आहेत, दे आर ॲट कॉन्स्टंट वॉर, ते सतत युद्धामध्ये आहेत विथ प्रतिहाराज अँड राष्ट्रकूट. ओके. म्हणजे एक आपल्याला परकीय सोर्स सुद्धा सापडतो की जो हे करतो, निश्चित करतो की यांच्यामध्ये बऱ्याच टोकाचा संघर्ष या 3 राजवंडीच्या मध्ये चालायचा, प्रतिहाराज, राष्ट्रकूट आणि पालाज. इनफॅक्ट हा सुलेमान असं म्हणतो की पालाज आर्मी वॉज मोर एलॅबोरेट दॅन प्रतिहाराज अँड राष्ट्रकूट. म्हणजे ह्या 2 राजवटींच्या पेक्षा मोर ट्रूप्स, जास्त सैन्य हे पालाजकडे होतं, असं निरीक्षण सुलेमाननं नोंदवलेलं आहे. ओके. आता हा देवपाल एक शेवटचा आपण पराक्रमी राजा समजू शकतो. त्याच्यानंतर याची उतरती काळात चालू झाली. पालाज पूर्णपणे नष्ट नाही झालं, पण उतरती काळात चालू झाली की देवपालाच्या काळामध्ये जवळपास संपूर्ण नॉर्थ इंडियामध्ये इन्फ्लुएन्स असलेली राजवट ही हळूहळू हळूहळू हळू क्षीण होत गेली. 12व्या शतकाच्या आसपास ते फक्त बंगाल पुरतं आणि बिहार पुरतंच मर्यादित राहिले. आणि कनौज सुद्धा त्यांच्या हातातून निसटून गेलं. सो ड्यू टू सक्सेसिव्ह वीक रूलर्स आफ्टर देवपाल, स्टार्ट ऑफ डिक्लाइन सुरू झालं.
एक प्रामुख्यानं कारण कोणत्याही राजवटीचा अंत होण्यास सुरुवात होते ते म्हणजे कर्तबगार वंशज मिळत नाहीत, सक्सेसर मिळत नाहीत आणि इतर फॅक्टर सुद्धा त्याला जुळून येतात आणि त्याची परिणती अशी होती की ते एम्पायर डिक्लाइन झालं. तसंच पालांच्या बाबतीत झालं. तर पालांच्या बाबतीत हे वेव्हच्या बाबतीत झालं. काही काळासाठी ते डिक्लाइनला गेलं, परत शॉर्ट पिरियडसाठी काही आणखीन राज्यकर्ते ह्याच राजवटीचे त्यांनी आपली कमान सांभाळली, पण ते करू शकले नाहीत. म्हणजे परत पहिल्या इतकं ते एस्टॅब्लिश करू शकले नाहीत. तर ह्याच लाईनमध्ये आणखीन एक 2 राजे आपल्याला सापडतात. तर त्यातला एक म्हणजे महिपाल पहिला. ओके, ह्यानं हा 977 मध्ये कमान सांभाळली आणि त्याने एक प्रयत्न केला की राजवट परत एकदा स्थिर करण्याची. ट्राय टू रिस्टोर फॉर्च्यून्स ऑफ पालास. त्यानं प्रयत्न केला. त्यानं ह्या काळामध्ये साऊथमध्ये चोलास बरेचसे ताकदवर झाले होते. त्यांची आक्रमणं व्हायची आणि ही सस्टेन टू लार्ज एक्सटेंट बऱ्याच कालावधीसाठी चोला इन्व्हेजन आपण बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, 10व्या शतकामध्ये चोलांनी यांच्यावर आक्रमण कंटिन्यूअस केली, तर त्यानंतर तग धरली, पण शेवटी तो राजेंद्र चोला हा जो पराक्रमी राजा होता चोला, त्याच्या हातीन ह्याला पराभव पत्करावा लागला. गॉट डिफिटेड बाय राजेंद्र चोला. आणि ह्यांच्यातला शेवटचा राजा होता रामपाल. ह्याने एक थोडासा प्रयत्न केला परत रिव्हाइव्ह करण्याचा. तर हा साधारणपणे होऊन गेला 1072 ते 1126. हे सन पाठ ठेवण्याची काही गरज नाही, फक्त हे इंडिकेटिव्ह आहेत. तर हा रामपाल होता हा लास्ट स्ट्रॉंग पाला रूलर, शेवटचा सामर्थ्यवान पाला रूलर होता. आणि हे देवपालानंतर आसाम जे जो कामरूप आहे, कलिंग आहे, ते ताब्यातून गेलंच होतं. आता फक्त बंगाल बिहारपर्यंत राहिला होता. पण ह्या राजानं अगेन gained control of कामरूप अँड कलिंग. त्यामुळं कोणत्या राजानं परत आसामला आपल्या पाला साम्राज्यामध्ये समाविष्ट केलं, तर हा शेवटचा राजा रामपाल. याचा उल्लेख आपल्याला कुठे समजतो? ही वॉज मेन्शन्ड इन संध्याकर नंदीज रामचरित्र. संध्याकर नंदी नावाच्या विद्वानाचं रामचरित नावाचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये त्या रामपालाचा आपल्याला उल्लेख सापडतो. ओके, याच्यानंतर परत त्याला वंशज चांगले लाभले नाहीत. परत हे कामरूप आणि कलिंग त्यांच्या हातातून निसटून गेलं अँड दे वेर लिमिटेड टू ओनली बेंगॉल रिजन. अँड दॅट टू त्यानंतर सुद्धा 12th सेंचुरीमध्ये सेना डिनास्टी ह्या बंगाल भागामध्ये
उदयास आले, स्ट्रॉंग होत गेली. आणि यांचा एक रुलर होता विजय सेन. तर ह्या विजय सेननं ही डिथ्रोन्ड पालाज. पाल्स जे आहेत त्यांना सिंहासनावरून विजय सेनानं बाजूला केलं आणि इथून पुढे ही सेना डिनास्टी सुरू होते. बंगालमधली आणखीन एक इन्फ्लुएन्शियल डिनास्टी. अशा तऱ्हेने जवळपास 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत ह्या पाला डिनास्टीची राजवट प्रामुख्यानं बंगाल, बिहार आणि काही राजांच्या कालावधीमध्ये इतर भागापर्यंत चालली. अँड दिस पाला पिरियड इज कन्सिडर्ड ॲज, जसं गुप्ता एम्पायरला भारताचा गोल्डन पिरियड समजलं जातं, तसं बंगालच्या हिस्ट्रीमध्ये हा पाला जो रूल आहे, पाल किंगडमचा रूल, एक 400 वर्षाच्या आसपास, इट इज ट्रीटेड ॲज गोल्डन इरा, वन ऑफ द गोल्डन इरा. त्यातल्या त्यात त्यांचा तो गोल्डन इरा आहे तो हे केला जातो. आणि सिव्हिलायझेशन, कल्चर, बेंगॉली जे आहे त्याचा पाया हा ह्या पाला डिनास्टीनं रचला. त्याचबरोबर बुद्धिस्ट इन्फ्लुएन्स जो तांत्रिक बुद्धिझमचा झाला, तिबेटमध्ये झाला विस्तार, त्याच्यासाठी सुद्धा पाला रूल हा खूप खूप इन्फ्लुएन्स राहिला. त्यामुळं पाला राजवटीच्या कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की आणि प्रोटो बेंगॉल लँग्वेज, म्हणजे आताची जी बंगाली लँग्वेज आहे त्याचं सुरुवातीचं स्वरूप हे पाला डिनास्टीमध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. सो एकंदरीत आपल्या ट्रायपार्टी स्ट्रगलमध्ये जे दुसरं एम्पायर इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे पाला एम्पायर. वी हॅव ऑलरेडी सीन प्रतिहारज, दिस इज सेकंड डिनास्टी. यांचा इन्फ्लुएन्स जरी बंगाल, बिहारमध्ये असेल तरी ते ट्रायपार्टी स्ट्रगलमध्ये एक इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स होते. प्रामुख्यानं धर्मपालाच्या काळामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला प्रतिहार आणि राष्ट्रकूटांशी. सो this is one of the important dynasties of early medieval North India.